महाराष्ट्रातला समजा जो वारसा आहे, तो काहीसा युद्धांचा आणि त्यामध्ये मर्दानी खेळ आहेत. मग त्यांनाही प्रमोट केलं पाहिजे का आपण? हां, नक्कीच. कारण जसं आपण म्हटलं, की हे आपली लिगसी आहे. बरोबर. आपलं हेरिटेज आहे, लिव्हिंग लिगसी आहे. बरोबर आहे. कुठलाही किल्ला मर्दानी खेळाशिवाय पूर्ण नाही होऊ शकत बरोबर आहे. किंवा कुठलाही किल्ला हा त्या संबंधित असलेल्या पोवाड्यांविषयी किंवा स्तुतीविषयी जे बोललं गेलंय त्याच्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. बरोबर आहे. आपण सगळ्यांनी बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा ऐकलेला असेल. बरोबर. तर तो पोवाडा पावनखिंड असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, त्याच्याशी रिलेटेड इतिहास असेल, त्याच्याविषयी असणारं संशोधन असेल, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. आणि ह्यामध्ये विशेष गोष्ट ही आहे, की कुठल्याही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये लोकल कम्युनिटीज मेजर स्टेकहोल्डर असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं, की एम्प्लॉयमेंट जनरेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. पण त्याबरोबर जे लोकल डेव्हलपमेंट आहे, बरोबर की आहे. आपण समजा उदाहरण घेतलं, की बाबा पावनखिंडीला आपल्याला विकसित करायचं आहे. त्याबाबतीत महाराष्ट्र सरकारनेही माझ्या माहितीनुसार भरपूर प्रयत्न चालू आहेत. पण जसं कुठलंही क्षेत्र विकसित करायचं असेल, तर साहजिकच तिथं रोड घेऊन जावं लागणार. बरोबर. त्या रिलेटेड जे काही ईज ऑफ मूव्हमेंट ज्याला असं आपण म्हणतो, बरोबर आहे. की लोकांचा जो अनुभव आहे, बरोबर तो आहे. बेस्ट अनुभव त्यांना कसं देता येईल, त्याच्याशी रिलेटेड असणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असेल, तर त्या गोष्टींमुळं लोकल एरिया डेव्हलपमेंट पण फार मोठ्या प्रमाणात होते. जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी उभं केलं एक मोठं, तसं महाराष्ट्राने करायची गरज आहे असं वाटतं का? मी असं सांगेल, की गरजपेक्षा ते पोटेन्शियल नक्कीच आहे आपल्याकडं. पोटेन्शियल तर आहेच. आणि महाराष्ट्रामध्ये ते पोटेन्शियल जे आहे, जसं ट्रायबल एरियामध्ये आपण खास करून सातपुडा रेंजेसचा विचार करू शकतो. बरोबर आहे. खास करून ईस्टर्न रेंजेस जे आहेत, गडचिरोली त्या एरियामध्ये त्याचा विचार करता येईल. आणि आय थिंक रिसेंटलीच सिंधुदुर्गला पण शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्यात बरोबर आहे. आला. तर बरोबर असे आहे. प्रयत्न झालेले आहेत. एवढंच आहे, की जो स्टॅच्यू ऑफ युनिटी जो कॉन्सेप्ट होता, तो एक नॅशनलिस्टिक पर्स्पेक्टिव्हनी बरोबर आहे. ध्यानात ठेवून उभा केलेला होता. त्याच्यासोबत जो एरिया होता तो गुजरातचा एक फार अंडर डेव्हलप्ड एरिया होता. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विकासाच्या नव्या वाटा पण त्या एरियासाठी खुल्या उभा झाल्या. झालेल्या आहेत. बरोबर. हा चांगला आयडिया.